नुकत्याच पार पडलेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने एक हाती सत्ता प्राप्त केली। काँग्रेस पक्षाचे 4 नगरसेवक निवडून आलेत आणि MIMने खातं उघडत 2 नगरसेवक आपल्या पक्षाच्या चिन्हावर मुदखेड स्थानिकांनी निवडून दिल्यात। भारतीय जनता पार्टीची नगर परिषदेत सत्ता असून शहराच्या विकासासाठी सरकारकडून मिळालेल्या निधीचा गैरवापर करत शहराचा विकास न करता इतरत्र हलवल्यास आंदोलन उभारण्याचा तीव्र इशारा नांदेड जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष तथा प्रदेश प्रवक्ता बालाजी गाडे पाटील यांनी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना बोलताना सांगितलं की शहर विकासाच्या बाबतीत निधीचा परिपूर्णपणे योग्य वापर केला पाहिजे। शहर विकासासाठी सकारात्मकपणे सहकार्य करण्याची भूमिका असून परंतु निधीचा मुद्दामपणे गैरवापर केल्यास लोकशाही मार्गाने काँग्रेस पक्षाच्या वतीने गरज पडल्यास न्यायालयात थेट आव्हान देऊ किंवा आंदोलन उभारू असं ठामपणे सांगत पैसा जनतेचा असून हे भान ठेवलं पाहिजे असा गर्भित इशारा यावेळी दिला। आज दिनांक 19 जानेवारी रोजी शहराच्या विश्रामगृहात सकाळी 11 वाजता काँग्रेस पक्षाची बैठक पार पडली। या बैठकीचे अध्यक्षपद जिल्हा सचिव सूर्यकांत चौंदते होते। यावेळी माजी उपाध्यक्ष करीम खासा, माजी नगरसेवक गोविंदराव गोपनपल्ले, माजी नगरसेवक गंगाधर पाटील लांगे, जिल्हा सहसचिव गिरीश कोत्तावार, खदीर कुरेशी, तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष प्रशांत पाटील मुंगल, शहर युवक काँग्रेस अध्यक्ष मुजीब पठाण, शहर सचिव अतिक अहमद, युवक उपाध्यक्ष वेदांत शेवटे, नवनिर्वाचित नगरसेवक मोहम्मद खदीर, रमेश बोडके, सुरेश पाटील ढगे, गौस भैमुल्ला, नगरसेवक प्रतिनिधी संजय बोकेफोड, विठ्ठल आचार्य, शेख मोईन, बालाजी पाटील, सूर्यवंशी, श्याम पाटील शिंदे, रोही पिंपळगावकर, माणिक पाटील मुंगल, खदीर टेलरसह इतर काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। शहरातील कुंभार गल्ली येथील रहिवाशी कृष्णा बापूराव तेलंगे यांच्या नुकतेच केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दलात निवड झाल्याप्रसंगी काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला आणि नांदेड जिल्हा युवक अध्यक्ष तथा राज्य प्रवक्ता बालाजी पाटील गाडे यांच्या वाढदिवसानिमित्त उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यांचा वाढदिवस साजरा करत शुभेच्छा दिल्या। तर तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छांचा मनापासून स्वीकार करतो आणि हे जे प्रेम आहे ते असंच वाढत राहो। गोविंदादा असतील, खानसाहेब असतील, आमचे चौधरी सर असतील, तुमच्या सगळ्यांच्या मुलाच्या वयाचं आहे, बाकी सगळ्यांचा लहान भाऊ आहे। त्यामुळं तुम्ही ज्या अपेक्षा व्यक्त केल्या त्या दिवशी तुमच्यापैकी सगळेच जण मुदखेडच्या बैठकीत होता आणि त्या बैठकीमध्ये जी तक्रार तुमची वरिष्ठांबद्दल आहे तीच तक्रार माझी वरिष्ठांबद्दल होती आणि ती तुमच्या समोर तुम्ही सगळ्यांनी बघितलं, वेदांत होता, सगळेजण होते, प्रकटपणे ती मांडणी केली। त्यानंतर जिल्ह्याच्या नेत्यांनी स्वतः फोन करून मला खुश करण्याचाही प्रयत्न केला, पण मी त्यांना सांगितलं की तुमचा मला काही वैयक्तिक वादही नाहीये, आपण एका पक्षासाठी एकत्रित आलो आणि त्यामुळं अशा पद्धतीने जर तुम्हाला पक्ष चालवायची इच्छा असेल तर हा पक्ष तुम्ही संपवताय, वैयक्तिक पण सांगितलं त्यानंतर। आणि त्यामुळं इथून पुढची लढाई जी आहे ती लढाई ज्या पैशावरती त्यांनी आपल्याला पाडले तो पैसाच आपण त्यांना मुदखेडमधून कमवून देऊ। यस करेक्ट। कारण आता यांनी 15 कोटी रुपये घालवले शहरात। निधी यांनी पुढच्या 5 वर्षामध्ये निधी किती भेटतो काय नाही माझ्यापेक्षा अधिक खानसाहेब किंवा गोविंदादा असतील, तुम्हाला सगळ्यांना तुम्हाला माझ्यापेक्षा अधिक माहिती आहे। त्यामुळं जेवढा निधी येईल गरज पडली तर यांना कोर्टात खेचू, पण आलेला पैसा शहरालाच लागला पाहिजे ही भूमिका घेऊ। कारण हा जर पैसा शहराला लागला नाही तर तो आपल्या बोकांडी बसायला। आपण किती त्रास झाला आपण बघितलं, म्हणजे ज्या पद्धतीनं त्यांनी वाटप केलं, म्हणजे दादाच्या प्रभागात तो बंजारा समाजाला 3 वेळेस पैसा गेला, मी नंतर पाहिजे बरोबर आहे, 3 वेळेस पैसा गेला। तुमच्या प्रभागामध्ये पण आला, तुमच्या प्रभागामध्ये पण आला, यांच्याकडे तर भाजप आणि MIM दोघांचा पैसा गेला। त्यामुळं ही भूमिका घेऊन जर आपण काम केलं, कारण निवडणुका आल्या आणि कार्यकर्ते तयार करा असं आपल्याला होत नाही, माझ्यासाठी असेल तर तुमच्यासाठी असेल। त्यामुळं इथून पुढचे 5 वर्ष आपण ना खाऊंगा ना खाणे दूंगा असं म्हणत मोदीच्याच डायलॉगवरती आपल्याला काम करावं लागणार आहे। आणि आपले 4 नगरसेवक मुदखेडला आहेत, अर्धा भोकरला तर काहीच आपलं म्हणजे खातं सुद्धा तिथं उघडलं नाही, की वाईट परिस्थिती आपली आहे एवढं नियोजन होतं। आणि दादा मुलगा प्रश्न तुम्ही जे म्हणाला रसदचा, तर त्याबद्दल सांगायचं म्हणजे मी त्यांना आत्ता दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।